आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आता अभ्यासणार. पृथ्वी तिच्याजवळ असणाऱ्या सगळ्या वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. आणि न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार एखाद्या वस्तूवरती जर आपण बल प्रयुक्त केलं तर त्याचा परिणाम आपल्याला असा दिसून येतो की त्या वस्तू त्वरणित होते. बॉडी गेट ॲक्सलरेटेड. त्या वस्तूला त्वरण प्राप्त होतं. मग ज्या अर्थी पृथ्वीचं गुरुत्वीय बल वस्तूवरती कार्य करते म्हणजे तिथं सुद्धा त्वरण प्राप्त होतंय आणि त्या त्वरणालाच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी result in its acceleration and this acceleration is called as acceleration due to gravity. आणि हे acceleration due to gravity कोणत्या लेटरनं दाखवतोय आपण? स्मॉल जी. आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये एक जी बघितलंय ते कॅपिटल जी आहे आणि त्याला आपण काय म्हणत होतो? युनिव्हर्सल कॉन्स्टंट. हे दोन जी लक्षात ठेवायचे आहेत. कॅपिटल जी वेगळा आहे, स्मॉल जी वेगळा आहे. स्मॉल जीला काय म्हणायचं आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आता हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? पृथ्वीजवळ जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स सतत पृथ्वीवरच्या वस्तूंवरती कार्य करते आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली जी काय ॲक्सलरेशन आहे त्या ॲक्सलरेशनला म्हणायचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपल्याला ह्या स्मॉल जीची व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द surface of earth. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय? हे काढण्यासाठी आपल्याला न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनल लॉकडे जावं लागेल. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये? F इज इक्वल टू जी m अपॉन आर स्क्वेअर. आपण तिथं लिहिलेलं समीकरण असं होतं G m1 भागिले r चा वर्ग. दोन वस्तूंची वस्तुमान आहे आणि इथं आता आपण काय करतोय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन बघतोय म्हणून हे कॅपिटल M जे आहे दॅट इज मास ऑफ अर्थ, पृथ्वीचं वस्तुमान. हे स्मॉल m काय आहे? दुसरी वस्तू आणि त्या दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान. स्मॉल m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे दोन वस्तू झाल्या, एक झाली पृथ्वी आणि दुसरी झाली पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी दुसरी वस्तू. आणि ह्या दोन वस्तूंमधील अंतर किती आहे? r. आणि त्यामुळं हा नियम आपण याच्या स्वरूपामध्ये लिहिलेला आहे. F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m भागिले r चा वर्ग. सपोज दिस इज इक्वेशन 1. याला आपण समीकरण 1 मानूया. आपल्याला जनरल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सलरेशन. पण इथं कोणतं ॲक्सलरेशन आपल्याला बघायचं आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन दॅट इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल g. म्हणजेच फॉर्म्युला काय होईल? F इज इक्वल टू m a च्या ऐवजी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठली येईल? g. दॅट इज इक्वेशन नंबर 2. कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 या दोघांची जर तुलना केली, लेफ्ट साइड काय आहे? सेम. त्यामुळे राईट साइड सुद्धा काय असणार आहे? सेम. कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m दॅट इज इक्वल टू mg. दोघांची तुलना केल्यानंतर दोघांच्या मध्ये काय आहे? स्मॉल m कॉमन आहे म्हणजे m ला m काय झालं? कॅन्सल. म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युला मिळाला G इज इक्वल टू याच्यामध्ये स्मॉल Gmm अपॉन आर स्क्वेअर. आता G ची किंमत काय मिळाली आपल्याला बघा? G इज इक्वल टू m कॅन्सल झाल्यानंतर कॅपिटल G कॅपिटल M भागिले r चा वर्ग. सपोज दिस इज इक्वेशन 3. आता हे r जे आहे त्याला आपण काय म्हणलं होतं? दिस इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट.
आता ऑब्जेक्ट कुठं आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरती अंतर किती झालं? तर पृथ्वीची रेडियस ऑफ अर्थ म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. आरच्या जागी आपण काय लिहिलं? कॅपिटल आर. आणि हे कॅपिटल आर म्हणजेच काय आहे? तर रेडियस ऑफ अर्थ. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला? G is equal to gm upon r square. This is equation 4. जर आपण या इक्वेशन 4 मध्ये सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, कुणाच्या? कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ आणि कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन काय होते बघा? G इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 इंटू मास ऑफ अर्थ किती आहे? 6 इंटू 10⁻24 kg अपॉन रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 6.4 इंटू 10⁻6 स्क्वेअर आरचा वर्ग. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर स्मॉल जी ची व्हॅल्यू किती येते बघा? 9.77. जी काय आहे? ॲक्सलरेशन आहे. आणि ॲक्सलरेशनचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे स्मॉल जी ची किंमत किती मिळाली आपल्याला? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपण जर ह्या इक्वेशनकडे वळू, इक्वेशन 4 कडे, तर या इक्वेशन 4 वरून आपण काय सांगू शकतो बघा? The value of acceleration due to gravity depends upon mass of the earth and radius of earth. ही जे गुरुत्वीय त्वरण आहे, या गुरुत्वीय त्वरणाची किंमत कशावरती अवलंबून आहे? पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या. प्रश्न असा येऊ शकतो, show that acceleration due to gravity does not depend on mass of object. प्रश्न काय आला बघा? show that acceleration due to gravity does not depend on mass of object. तुम्हाला हे समीकरण अशा पद्धतीने सोडवावं लागेल आणि मग शेवटी एक्सप्लेनेशन मध्ये सांगावं लागेल as the equation number 4 does not contain small m. स्मॉल m ला आपण मगाशी काय म्हणलं होतं? मास ऑफ प्लॅनेट ऑर ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ह्याच्यामध्ये स्मॉल एम टर्म दिसते का? दिसत नाही. याचा अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑब्जेक्टच्या मासवरती अवलंबून नाही. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन द मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. पान नंबर 8 वरती तुम्हाला हे समीकरण दिले, त्याचा तुम्ही अभ्यास करा. आता आपण लगेच पुढे जाऊया. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. पुढचा पॉईंट आपण बघतोय बघा. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. जीच्या किमतीमध्ये होणारा बदल. त्यातला पहिला पॉइंट काय तुम्हाला दिलाय बघा? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. आपल्याला पृथ्वीचा आकार माहिती आहे. अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल बट इट इज इलिप्टिकल. पृथ्वी कशी आहे? ॲट द पोल. सपोज दिस इज सेंटर ऑफ अर्थ. दिस इज इक्वेटर. त्याला आपण मराठीमध्ये म्हणणार आहे विषुववृत्त. दिस इज द पोल. त्याला आपण म्हणणार आहे ध्रुव. पृथ्वीचा आकार हा पूर्णपणे वर्तुळाकार नसून तो कसा आहे? इलिप्टिकल. थोडीशी पोलच्या ठिकाणी ती काय झालेली आहे? चपटी झालेली आहे. आणि इक्वेटरच्या ठिकाणी ती काय झालेली आहे? बल्गेस म्हणजे थोडीशी फुगलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्व ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सेम असणार नाही. याच्या मागचं कारण आपण या ठिकाणी बघितलं की पृथ्वीचा आकार, शेप ऑफ अर्थ इज एक्झॅक्टली नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल.
त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं, आत्ताच आपण फॉर्म्युला बघितलेला होता, G इज इक्वल टू कॅपिटल G M अपॉन आरचा वर्ग. याच्यामध्ये पोलला बघितलं तर पोलचं अंतर किंवा रेडियस काय आहे, कमी. मग रेडियस कमी म्हणल्यानंतर जी ची व्हॅल्यू काय येणार आहे, जास्त येणार आहे. छेद जितका कमी तेवढा भागाकार काय येणार आहे, जास्त येणार आहे. आणि इक्वेटरला जर बघितलं तर रेडियस काय आहे, जास्त आहे. रेडियस जास्त म्हणजे भागाकार काय येणार आहे, कमी. म्हणजे acceleration due to gravity is maximum at pole. The value of G is highest at pole. आणि at pole ची मॅग्निट्यूड किती आहे बघा. पोलला acceleration due to gravity ची मॅग्निट्यूड आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. And what is the value of acceleration due to gravity at equator? इक्वेटरला त्याची मॅग्निट्यूड आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे का चेंज झालेली आहे व्हॅल्यू आपल्या लक्षात आलं की पोलच्या ठिकाणी रेडियस काय झाली, कमी, आणि इक्वेटरच्या ठिकाणी रेडियस काय झाली, जास्त. That's why value of G is different at pole and equator, and it is highest at pole and lowest at equator. पोलला कमी आली आणि इक्वेटरला काय आली, जास्त आली. आता आपण जाऊया दुसरा, हा ए पॉइंट होता बघा. आता दुसरा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे बी. हा पॉइंट काय सांगितलाय पुस्तकामध्ये, चेंज विथ हाईट. चेंज विथ कुणाची व्हॅल्यू आपण बघतोय, जी ची व्हॅल्यू बघतोय. समजा ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ. सरफेस ऑफ अर्थ वरती असताना हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो, स्मॉल g इज इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. पण ऑब्जेक्ट आता वरच्या दिशेनं चालले म्हणजे पृथ्वीपासूनचं त्याचं अंतर काय होतंय, वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी हा फॉर्म्युला होणार आहे स्मॉल g इज इक्वल टू gm अपॉन आर प्लस h स्क्वेअर. म्हणजे रेडियस तर आहेच आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं अंतर. आता हे अंतर जसं वाढत जाणार आहे तस तसा छेद डिनॉमिनेटर सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. आणि छेद वाढल्यामुळं जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. ॲज अ डिस्टन्स इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. चेंज विथ हाईट म्हणजे जसजशी जास्त उंचीवरती एखादी वस्तू असणार आहे तस तसं त्या वस्तूवरती कार्य करणारं गुरुत्वीय त्वरण एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची मॅग्निट्यूड काय असणार आहे, कमी असणार आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट दिलाय बघा, चेंज विथ डेप्थ. तिसरा पॉइंट काय दिलेला आहे, सी, चेंज विथ डेप्थ. आता डेप्थ म्हणजे काय, समजा सरफेसवरती एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू कन्सिडर करायचं आहे डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये यायला लागलेली. मग डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये येत असताना तिच्यावरती एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती काम करेल, सरफेसवरती होतं तेवढं करेल का अकॉर्डिंग टू हाईटमध्ये जसा चेंज झाला तसा होईल. जर आपण विचार केला ह्याच इक्वेशनमध्ये तर जर एखादी वस्तू ह्या ठिकाणी ए ह्या ठिकाणी, त्यावेळेला पृथ्वीचं मास देखील कमी होणार आहे. म्हणजे ती वस्तू जिथं असणार आहे त्याच्याशी निगडीत पृथ्वीचं मास असणार आहे. त्यामुळं येत असताना मासची सुद्धा व्हॅल्यू चेंज होणार आहे, डिस्टन्स सुद्धा कमी होणार आहे. अँड अकॉर्डिंग टू धिस स्केल व्हॅल्यू ऑफ जी अल्सो डिक्रीजेस अकॉर्डिंग टू डेप्थ. म्हणजे एखादी वस्तू डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं जात असेल तर त्याच्यावरती सुद्धा कार्य करणाऱ्या एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. हे 3 पॉइंट आपण बघितले. फर्स्ट इज चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. हे आपल्याला सूत्र मिळालेलं आहे जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. आणि पृथ्वीचा पृष्ठभाग हा एकसारखा नसून पोलवरती एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची हायेस्ट मॅग्निट्यूड असणार आहे आणि इक्वेटरला कमी असणार आहे. दुसरा आपण बघितला चेंज विथ हाईट. म्हणजे हाईट म्हणजे रेडियसमध्ये ती हाईट इन्क्रीज होणार आहे,
छेद वाढणार आहे आणि जीची किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे. अकॉर्डिंग टू हाईट एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस और ॲज हाईट इन्क्रीजेस एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. त्याच पद्धतीनं चेंज विथ डेप्थ पण आहे. एखादी वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाकडे येत असेल तर मासची सुद्धा क्वांटिटी चेंज होणार आहे, रेडियस सुद्धा बदलणार आहे आणि त्यामुळं चेंज विथ डेप्थनुसार एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अल्सो डिक्रीजेस. पान नंबर 9 वरती तुम्हाला या ठिकाणी काही व्हॅल्यूज दिलेत बघा. हाईट किलोमीटरमध्ये आणि जीची व्हॅल्यू. सरफेस ऑफ द अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जीची मॅग्निट्यूड किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. माउंट एव्हरेस्ट 8.8 किलोमीटरवरती आहे. तिथं सुद्धा म्हणजे निग्लिजिबल डिफरन्स आहे. अंतर जास्त कापलेलं आहे का पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, नाही. मात्र मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून, फुगा जो हवेमध्ये जातो तो जास्तीत जास्त किती अंतर गेला आहे, 36.6. म्हणजे अंतर हळूहळू काय होताना दिसते, वाढताना दिसते. आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होताना दिसते, कमी होताना दिसते. 9.8 पेक्षा 9.77 कमी आहे. सिमिलरली हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट 400 किलोमीटर अंतरावरती हे हवामान उपग्रह आहे. 400 किलोमीटर म्हणजे अंतर पुन्हा वाढलं आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झाली 8.7. सिमिलरली हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे दळणवळण उपग्रह, आणि हे उपग्रह किती अंतरावरती आहे, 35,700 किलोमीटरवरती आहे. आणि त्याच्यावरती कार्य करणाऱ्या गुरुत्वीय त्वरणाची किंमत आपल्याला खूपच कमी झालेली दिसते, 0.225 उंचीनुसार हा गुरुत्वीय त्वरणामध्ये झालेला बदल आपल्याला दिसून येत. आता छोटे 2 पॉईंट आहेत बघा, मास अँड वेट. नववीत आपण शिकलेलं आहे व्हॉट इज मास अँड व्हॉट इज वेट. मास इज नथिंग बट अमाउंट ऑफ मॅटर. एखाद्या वस्तूमध्ये असणारा द्रव्य संचय, त्या द्रव्य संचयाला आपण काय म्हणतो, त्या वस्तूचं वस्तुमान. आणि या वस्तूचं वस्तुमान कशामध्ये मोजतो, SI युनिट इज केजी, किलोमध्ये मोजतो आपण. त्याच पद्धतीनं वजन जे आहे, वेटचा फॉर्म्युलाच आहे W इज इक्वल टू mg. मास दाखवतो आपण कोणत्या लेटरनं, m न, म्हणजेच याच्या जोडीला कोण आला, g. आत्ताच आपण जी अभ्यासला, जी म्हणजे काय, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच वेटची व्याख्या काय झाली, हाऊ मच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. That force is called as weight of object, or in another word, product of mass and acceleration due to gravity, that is called as weight of object. आता आपण एखाद्या दुकानात साखर आणायला गेलो तर आपण म्हणतो की 1 किलो साखर द्या, आणि 1 किलो साखर द्या म्हटल्यानंतर आपण म्हणतो त्याचं वजन तुम्ही बरोबर केलेलं नाही, जरा कमी दिसते. तर 1 किलो हे वजन नसून, वेट नसून, तर ते त्याचं काय असतं, मास. म्हणजे दुकानामध्ये खरेदी केलेल्या किंवा तराजूमध्ये तोललेल्या ज्या वस्तू असतात ते त्यांचं वजन नसून ते त्यांचं काय असतं, वस्तुमान असतं. देन व्हॉट इज द SI युनिट ऑफ वेट. SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. वाय, का न्यूटन आहे, बिकॉज वेट इज नथिंग बट द gravitational force. How much gravitational force is acting on object, that force is called as weight of object. That's why SI weight of weight is Newton. ह्या गोष्टी तुम्हाला पान नंबर 9 वरती अभ्यासायला मिळतील.